नमस्कार. सर्वांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज योग दिनाच्या निमित्ताने आपण पातंजल योगसूत्राचा दैनंदिन जीवनासाठी आपल्याला कसा उपयोग होऊ शकतो या संदर्भामध्ये थोडीशी माहिती बघणार आहोत. पातंजल योगसूत्र हे षड्दर्शनांपैकी एक दर्शन आहे. जी 6 दर्शनं आहेत, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा, या 6 दर्शनांपैकी योगदर्शन हे एक दर्शन आहे. पण या दर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे की हे दर्शन सर्वतंत्र सिद्धांत म्हणून ओळखलं जातं. सर्वतंत्र सिद्धांत म्हणजे काय? तर इतर सर्व दर्शनांना या दर्शनामधली सर्व मते मान्य असतात. यामध्ये कुठेही या दर्शनाला विरोध केलेला नसतो. अविरोधेनं हे दर्शन नांदत असतं. असं हे सर्वतंत्र सिद्धांत म्हणून सुद्धा जवळपास सगळ्याच आस्तिक आणि नास्तिक दर्शनांनी योगदर्शनाला मान्यता दिलेली आहे. या योगदर्शनाला अष्टांग योग असं पण म्हणतात. त्यानंतर राजयोग असं सुद्धा म्हटलं जातं आणि पातंजल योगसूत्र, योगदर्शन ही तर त्याची नावे आहेतच. आता राजयोग का म्हटलं जातं हे थोडंसं आपण बघूया. राजमार्ग जो असतो म्हणजे राजा ज्या मार्गावरनं जाणार असतो, तो जो मार्ग असतो राजाचा मार्ग, तो निष्कंटक असतो. तो आधीच तपासलेला असतो. अनेक लोक त्या मार्गावरनं गेलेले असतात आणि तिथे कोणतेही अडथळे नसतात, म्हणजे त्रास नसतो. तिथे अचानक डाकू येतील, लूटमार करतील किंवा तिथे काही त्रास होईल असं नसतं. तर असा जसा मार्ग असतो तसा हा राजयोगाचा मार्ग, हा राजमार्ग आहे. या मार्गावरून अनेक साधू संत तपस्वी हे गेलेले आहेत आणि त्यामुळे ह्या मार्गाची म्हणजे हा मार्ग पूर्णपणे तपासून त्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये इथे माहिती दिलेली आहे. पतंजली स्वतः आपण ह्या राजयोगाचे उद्गाते आहेत असं म्हणत नाहीत. पहिल्याच सूत्रामध्ये ते स्पष्ट करतात की अन्य लोकांनी ज्यांनी हा योगमार्ग चाललेला आहे त्या सगळ्यांच्या संदर्भातली माहिती फक्त इथे मी एकत्रितपणे, त्याचं शासन, अनुशासन मी एकत्रितपणे इथे सांगितलेलं आहे असं पहिलंच याच्यामध्ये त्यांनी सांगितलं. त्यालाच अथ योगानुशासनम असं ते सूत्र आहे. असा हा सूत्रग्रंथ आहे. सूत्रवाङ्मय हे एक विशिष्ट प्रकारचं वाङ्मय आहे संस्कृत साहित्यातलं. खूप जास्त माहिती छोट्यातल्या छोट्या सूत्रामध्ये गोळा केलेली असते, ज्याला गागर में सागर असं म्हटलं जातं. असं हे सूत्रवाङ्मय असतं. या सूत्रांमध्ये पतंजलींनी आपला ग्रंथ लिहिला. त्याच्यावरती अनेक भाष्ये अनेक लोकांनी लिहिली. त्यातलं व्यासभाष्य हे त्यातल्या त्यात महत्त्वाचं मानलं जातं. आता हा योगसाधकांसाठी सांगितलेला ग्रंथ आहे आणि आपण सर्वजणच एका अर्थाने योगसाधक असतो, कारण एका अस्वस्थ चेतनेला आपण घेऊन जगतो आणि आपल्याला सगळ्यांनाच कुठेतरी समाधीपर्यंत जाण्याच्या आधीचं जे ठिकाण आहे समाधान, ते हवं असतं. त्यामुळे त्या दृष्टीने आपल्या सगळ्यांसाठीच पातंजल योगसूत्र हे प्रेरक आहे आणि त्यातल्या अनेक गोष्टी ह्या आपल्याला करण्याजोग्या आहेत. हा अष्टांग योग आहे. यामध्ये 4 असे 2 भाग पाडले जातात. एक असतो बहिरंग योग आणि दुसरा आहे अंतरंग योग. बहिरंग योगामध्ये 4 भाग पडतात: यम, नियम, आसन, प्राणायाम. आपण साधारणपणे ऐकलेलं असतं, यम नियमाविषयी वाचलेलं हे असतं भरपूर. सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. तर हे सगळे जे आहे ते यम आणि नियम, शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, हे सगळे नियम. त्यानंतर आसने आपण सगळेजण करत असतो. प्राणायामाशी आपण थोडे ना थोडे आपला परिचय करून घेतलेला असतो. त्यानंतरचा जो भाग आहे तो अंतरंग योग. अंतरंग योगामध्ये प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे 4 भाग पडतात, जे आतल्या सृष्टीतले, म्हणजे एका अर्थाने एक ही आधी बाह्यसृष्टी आणि त्यानंतर मग ही आंतरिक सृष्टी, असे 2 अष्टांग योगाचे भाग पडतात. आता यामध्ये जे नियम आहेत 5, म्हणजे यम जे 5 आहेत ते वेगळे, सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, ते 5 वेगळे. त्यानंतर जे नियम आहेत 5, शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, तर ह्याच्यातले जे शेवटचे 3 यम आहेत, या 3 यमांना घेऊन पतंजलींनी एका वेगळ्या अशा योग साधनेचा उल्लेख इथे केलेला आहे. त्याला त्यांनी क्रियायोग असं म्हटलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि क्रियायोग. आता याचा अर्थ काय? तर जर तुम्हाला दैनंदिन योग साधना कठीण होत असेल अन्य प्रकारची कुठलीही,
तर तुम्ही ह्या 3 गोष्टींना एकत्रितपणे जर साधू शकलात किंवा एकत्रितपणे ह्या 3 गोष्टी नियमाने केलात तर तुमच्या मनस्थितीला त्याचा खूप चांगला उपयोग होईल. मग ह्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. तप ह्या शब्दाचा अर्थ आपण सगळेजण जाणतो, तापणे. तापणे म्हणजे तप्त होणे. मग आता हे जे तप असतं हे काय आहे नेमकं? तर द्वंद्व सहन करण्याची जी माणसाची क्षमता आहे ती हळूहळू वृद्धिंगत होत जाणे म्हणजे तप. आता ही क्षमता कशी? तर शरीराची पण वाढवायची आणि मनाची पण वाढवायची. शरीराची यासाठी वाढवायची कारण की शरीराकडूनच माणसाला मनाकडे हळूहळू संयमन करता येतं. मग म्हणून द्वंद्व सहन करायचं म्हणजे अगदी उष्ण शीत द्वंद्व सहन करायचं. भूक लागलेली असली तरीसुद्धा ते द्वंद्व सहन करायचं. आणि मग त्याच्यापुढे मानापमानाचं द्वंद्व सहन करायचं. त्याच्यापुढे खूप बोलण्याची उर्मी आलेली असताना, क्रोध आलेला असताना त्याचा आवेग शांत करण्याचं द्वंद्व सहन करायचं. यामध्ये मन शरीर खूप तापतं, अस्वस्थता येते. आणि मग जेव्हा हे सगळं तापतं तरी देखील आपण त्या आवेगांना, जे आवेग वृत्तींचे आवेग ज्याला म्हणता येईल, त्या आवेगांना जेव्हा शरण जात नाही, ते आवेग शांतपणे उठू देतो आणि शमू देतो. असं जेव्हा घडायला लागतं तेव्हा ती तपश्चर्या होते. असं जेव्हा 12 वर्ष सातत्याने एखादी व्यक्ती करते तेव्हा ती तपस्वी होते. त्यामुळे आपण एक तप 12 वर्षांचं मानलेलं आहे. मग यातून काय घडतं? तर यातून हे घडतं की सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. हे जे ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ओवी आहे, या ओवीमध्ये जे सांगितलं की सुख मिळालं तर खूप जास्त असं उन्माद होत नाही आणि दुःख मिळालं तर खूप जास्त विषादामध्ये, डिप्रेशनमध्ये माणूस जात नाही. तर तप धारण केल्याने ही गोष्ट होते. दुसरं आहे स्वाध्याय. आता आपण जी कोणती साधना करत असो, ज्याला आपण पारमार्थिक साधना म्हणू, आध्यात्मिक साधना म्हणू, त्या साधनेचा जो प्रमाणभूत ग्रंथ आपल्याला सांगितलेला आहे किंवा गुरुने जो निर्दिष्ट केलेला ग्रंथ आहे त्याचं वाचन, मनन आणि चिंतन करायचं. जर आपण गुरु केलेला नसेल तर मग उपनिषदांचं वाचन, मनन, चिंतन करायचं. कारण उपनिषदांमध्ये गुरूंनी शिष्यांना उपदेश केलेले आहेत. त्यामुळे त्यांनाच गुरु मानून आपण उपनिषदांचं वाचन, मनन, चिंतन जर केलं तर आपला स्वाध्याय घडतो. आता ह्या स्वाध्यायातनं काय होतं? तर सात्विक वृत्तीचा उदय होतो. तमोगुणाचा थोडासा तमोगुण खाली बसतो, तळाशी बसतो. याचा अर्थ तमोगुण जातो असं नाही. एक लक्षात घ्या, ह्या सगळ्या वृत्ती ज्या आहेत यांचा फक्त निरोध आपण करू शकतो. या वृत्ती आपण घालवू शकत नाही कारण की ह्या आपल्याला आपल्या शरीराबरोबर, मनाबरोबर मिळालेल्या असतात. तर मग शांतीचा उदय होतो आणि बुद्धीला अन्यत्र कुठे जाण्याचा वाव राहत नाही. बुद्धीला एक चांगलं काम दिलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं स्वाध्यायाने? तर हे होतं की बुद्धीला काहीतरी काम दिलं जातं. त्यानंतर ईश्वर प्रणिधान. आता योगशास्त्रामध्ये, योगशास्त्र हा खरं तर कुठल्याही ईश्वराचं म्हणजे अगदी पहिलं जे मंगलचरण आहे तिथे सुद्धा अथ हा शब्द वापरलेला आहे. कुठल्याही देवाचं नाव तिथे घेतलेलं नाही आहे. त्या अर्थाने हा निरीश्वरवादी तत्त्वज्ञान आहे हे, कारण की हे सांख्यशास्त्रावरती आधारित असं तत्त्वज्ञान आहे. पण असं असलं तरीसुद्धा इथे ईश्वराचा उल्लेख केलेला आहे साधकांसाठी, कारण की काही साधक हे भावना प्रधान असतात आणि त्यांच्यासाठी मग उल्लेख केलेला असला ईश्वराचा तरी तो नियमित आपण जसा देव इतरत्र म्हणजे ईश्वर म्हटल्यावर ज्या अर्थाने आपण लौकिक जगामध्ये ईश्वर म्हणतो त्या अर्थाने योगशास्त्रामध्ये ईश्वर हा शब्द येत नाही. इथे येतो प्रणव या अर्थाने, ओंकार या अर्थाने. त्यामध्ये स्वच्छ शब्दात त्यांनी सांगितलं आहे तस्य वाचकः प्रणवः. त्याचा जो वाचक आहे, वाचक ध्वनी आहे तो प्रणव आहे. आणि तो कसा करायचा आहे तो प्रणव? तर तत् जपस्तदर्थ भावनम. त्याच्या अर्थाची भावना करून त्याचा जप करा. मग अर्थ काय आहे? तर अर्थ असा आहे की हा पूर्वापार चालत आलेला असा एक सर्व साधकांचा गुरु आहे आणि तो क्लेश कर्म आणि विपाक, क्लेश कर्म विपाक आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून तो मुक्त आहे, दूर आहे, अशी भावना करून त्या ओंकाराचं, अनाहत नादाचं चिंतन करा, मनन करा, त्यालाच ईश्वर समजा आणि त्याला शरण जा, म्हणजे आपल्या सत्य स्वरूपाला शरण जा. तर अशी थोडीशी ईश्वराची ही वेगळी व्याख्या आहे. क्लेशकर्म विपाकाशयैर परामुष्टः पुरुष विशेषः ईश्वरः, अशी ती व्याख्या आहे. तर असा हा ईश्वर हा प्रणवाशी संबंधित आहे. तर अशा ह्या 3 गोष्टी जर आपण साध्य केल्या तर हा क्रियायोग साध्य होतो आणि हा क्रियायोग जर आपण साधू शकलो तर इतर कुठली योग साधना जेव्हा आपण करू शकत नसू त्यावेळेला क्रियायोग का होईना आपण केला तर आपली मानसिक आणि शारीरिक स्थिती चांगली राहते. त्यानंतर
पतंजलींनी काही चित्तविक्षेप सांगितलेले आहेत. आता हे जे चित्तविक्षेप आहेत हे सगळेच्या सगळे चित्तविक्षेप हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या सगळ्यांना अनुभवाला येतात. जरी हे त्यांनी साधकासाठी, योग साधकांसाठी सांगितलेले असले तरी ते सगळे आपल्या पण अनुभवातले आहेत. आणि त्याच्यावरती त्यांनी उपाय पण सांगितलेला आहे. त्या उपायाचं नाव पण फार सुंदर आहे. त्या उपायाचं नाव आहे चित्तप्रसादन, चित्ताला आनंदित करणे. तर आता हे चित्तविक्षेप कोणते आहेत किंवा ज्याला अंतराय म्हटलेलं आहे, अडथळे, हे कोणते आहेत? तर हे आहेत व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती, दर्शनालब्ध, भूमिकत्व, अनवस्थित्व आणि चित्तविक्षेपास्ते अंतरायाः. आता हे 9 अडथळे आपण समजून घेऊ. पहिला आहे व्याधी. व्याधी म्हणजे शारीरिक जडत्वाने आपल्याला प्राप्त झालेला कोणताही रोग, जो शरीराचा रोग आहे, भौतिक रोग आहे तो. त्यानंतर स्त्यान. स्त्यान म्हणजे तमोगुणी शारीरिक आळस. काहीच करावं वाटत नाही माणसाला, अजिबात उठावं वाटत नाही, शरीर म्हणजे मनात खूप असतं की आता हे करूया ते करूया, खूप प्लॅनिंग होतं आणि प्रत्यक्ष उठून शरीराने काहीच घडत नाही. म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की तमोगुण असा त्या शरीरावरती इतक्या प्रमाणामध्ये साठलेला म्हणजे जमलेला असतो की त्या शरीराला कुठल्याही प्रकारे तुम्ही कितीही प्रेरणा द्या, ते शरीर हालायला तयार होत नाही. तर असं हे स्त्यान. त्यानंतर संशय. आता संशय आपण जसा सर्वसामान्य अर्थ घेतो त्या अर्थाने इथे नाही आहे. इथे श्रद्धा नसणे, मनस्वास्थ्य त्यामुळे टिकून न राहणे. श्रद्धेच्या अभावाने मनस्वास्थ्य बिघडतं आणि त्यामुळे निर्णय क्षमतेचा अभाव निर्माण होतो. निर्णय घेता येत नाही, कारण संशय असला मनामध्ये तर निर्णय होईल कसा ना? श्रद्धा नसेल तर मन स्थिर नसेल, मन स्थिर नसेल तर निर्णय घेता येणार नाही. तर अशा पद्धतीने ही एकात एक गुंफून मनुष्य त्याच प्रश्नांमध्ये गुंतलेला राहतो. त्याला पटकन एखाद्या गोष्टीचा निर्णय घेता येत नाही आणि तो सतत संशयी वृत्तीचा राहतो. आणि ह्या संशयी वृत्तीमुळे होतं काय? तर चित्त हे विक्षिप्त होतं, चित्त अस्वस्थ राहतं. त्यानंतर प्रमाद. प्रमाद हा शब्द तर आपण बरेच वेळा ऐकलेला असतो. आयुर्वेदामध्ये तर प्रमाद संबंधामध्ये म्हणजे रोग पण खूप सांगितलेले आहेत. आता हा प्रमाद म्हणजे काय? तर मोहानुकूल वागणे. कळतं पण वळत नाही, असं आपण जे साधारण म्हणतो की नाही मराठीमध्ये, की कळतं पण वळत नाही, तर ते म्हणजे प्रमाद. त्यानंतर आलस्य. आलस्य म्हणजे मानसिक आळस, की एखादा संकल्प ठरवतो पण तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आतून ऊर्जा मिळत नाही मनाला, की अर्धवट सोडून देतो. म्हणजे ते म्हणतात ना की जे खरे शूर असतात ते काय करतात, तर कुठली गोष्ट अर्धवट सोडत नाहीत. ते जेवढं होईल तेवढं ती गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तर ते जे आहे, तर तो मानसिक आळस जर नाही झाला तर हे सगळं आपण साध्य करू शकतो एखादी गोष्ट. तर एखादा संकल्प पूर्ण न करणे, त्याच्यानंतर संकल्प खूप करणे म्हणजे ठरवणं खूप गोष्टी, पण त्या संकल्प ठरवलेल्या गोष्टी ह्या अजिबातच साध्य न करता येणं आणि त्यातनं परत ठरवण्याची वृत्ती वाढत जाणं, की आज हे जमलं नाही तर परत त्याच गोष्टीवरती प्रयत्न नाही करणार, तर त्याच्याऐवजी नवीन काहीतरी ठरवणं. तर हे जे असे मनाचे खेळ चालतात ह्या सगळ्याला आलस्य असं म्हटलेलं आहे, की हा आळस आहे एक प्रकारचं, की काही करायचं नसलं की मग ते मनाचे खेळ चालत राहतात. त्यानंतर अविरती. विरती म्हणजे विरक्ती, थांबणं. अविरती म्हणजे अजिबात न थांबणं, म्हणजे एखादी गोष्ट मिळाली तरीसुद्धा त्याच्याने समाधान न होणं, की आता जेवण मिळालं आहे, हां, पूर्ण पोटभर जेवण झालेलं आहे व्यक्तीचं, आता अजिबात भूक नाही आहे, काही नाही आहे, छानसं पाणी प्यायलेलं आहे, पण तरी लगेचच संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणाचं चिंतन सुरू होतं, की रात्री काय करायचं, मग हे जेवूया का ते जेवूया का. आता आहे ते अन्न पचवून घेतलेली ऊर्जा कशात तरी वापरल्याच्या ऐवजी परत एकदा जो विषय सेवन केलेला आहे, जे अन्न झालेलं आहे, खाणं झालेलं आहे ऑलरेडी, त्याच्यावरतीच पुन्हा एकदा माणसाने येऊन थांबणं. किंवा आता एखादं काम आहे समजा, त्या कामाच्यासाठी म्हणून तुम्ही तिथं गेलात आणि ते काम झालं पूर्ण आणि त्यानंतर तिथून आलात, तर त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणचं चिंतन करत राहणं, याला अविरती म्हणायचं, की जिथे आहोत तिथे स्थिर न राहणे, आहे त्या अवस्थेमध्ये स्थिर न राहणे. त्यानंतर भ्रांती दर्शन. भ्रांती दर्शन म्हणजे स्वतःच्या क्षमतांविषयी, स्वतःविषयी काही भ्रम असणं मनामध्ये. हे साधारणपणे योगसाधकासाठी असल्यामुळे योगसाधकाला अहंकारजनित भ्रम निर्माण होतात, कारण की योगसाधना करताना काही सिद्धी प्राप्त होतात लहान मोठ्या, आणि त्यामुळे स्वतःविषयी एक विशिष्ट प्रकारच्या भ्रांती तयार होतात
असंही आहे. परंतु आपण सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने बघितलं तर आपले सुद्धा अहंकारजनित जे काही हे असतात की आपल्या स्वतःविषयी आपले काही भ्रम असतात की आपण हे करू शकतो. पण प्रत्यक्ष तिथे पाय घातल्यावर कळतं की बापरे, हे फारच अवघड आहे. म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर आपण जेव्हा क्रिकेट बघत असतो त्यावेळेला अरे असा नाही, असा मारायला हवा होता, इथे बसून आपण म्हणतो. पण तिथे जाऊन जर आपण बॅट हातात घेतली तर आपल्याला कळेल की प्रत्यक्ष आपण जे बोललो ते आणि सचिन तेंडुलकरनी किंवा तो कोण विराट कोहली असेल त्यांनी काय करायला पाहिजे होतं हे जे आपण बोलतो ते प्रत्यक्ष बॅट हातात घेतल्यानंतर किती कठीण असतं. तर हे जे भ्रांती दर्शन असतं की सहजपणे असं वाटणं एखादी मोठी गोष्ट, एखादी मोठी घटना, एखाद्या विरक्त पुरुषाचं चरित्र वाचलं विवेकानंदांचं वगैरे तर एक भ्रांती वाटणं की अरे हे काय, हे आपणही करू शकतो. तर असं नाही, तर प्रत्यक्ष साधना नसते त्या व्यक्तीलाच अशा भ्रांती होतात. ज्याला असते तो जास्तीत जास्त नम्र होतो, ज्याला कळतं ह्यातलं सगळं तो जास्तीत जास्त नम्र असतो. त्यानंतर अलब्ध भूमिकत्व. अलब्ध भूमिकत्व हे फारच अवघड आहे की पाहिजे ते आपल्याला मिळालंच नाही अशी सतत भावना. मला हे हवं होतं आणि हे मला मिळालं नाही, मला हे हवं होतं आणि हे मला मिळालं नाही, ही सततची भावना. म्हणजे जे मिळालंय त्याच्याकडे अजिबात न बघणे आणि सतत काय अलब्ध भूमिकत्व, मला जे नाही मिळालेलं त्याच विषयी सातत्याने चिंतन करणं. तर हे पण एक चित्त विक्षेप आहे. याच्यामुळे चित्त स्थिर राहत नाही, आनंदी राहत नाही आणि आपण योग्य ती कामं करू शकत नाही. त्यानंतर अनवस्थितत्व म्हणजे मानसिक अस्थिरता. म्हणजे चित्त कुठेही टिकून राहत नाही आणि सतत नाउमेद असतं, सतत काय म्हणता येईल त्याला, निराशाजनक वृत्ती असते त्याची, ते अनवस्थितत्व. आता जेव्हा हे 9 अडथळे येतात मनुष्याला त्यावेळेला काय होतं तर आपल्या अनुकंपी मज्जासंस्थेवरती त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे शारीरिक लक्षणं दिसायला लागतात. म्हणजे वाईट काय बघायचं, आपण जे आता म्हणतो ना मनोकायिक रोग, त्या सगळ्या मनोकायिक रोगांच्या विषयी माहिती ॲक्च्युली पतंजलींनी या ग्रंथामध्ये फार सहजपणे दिलेली आहे. थोडंसं संशोधन जर केलं तर ह्या संदर्भामध्ये आणखी माहिती पण मिळू शकेल. अनेक संस्था संशोधन करत पण आहेत. आता कोणती 4 लक्षणं सांगितलेली आहेत? ही 4 लक्षणं शारीरिक बघितली तर आपल्या लक्षात येतं की अरे बापरे, ही 4 लक्षणं आपल्याला असतील तर ह्या वरच्या 9 पैकी काही ना काही आपल्याला नक्की आहे. ही आहेत दुःख, दौर्मनस्य, अंगमेजयत्व, श्वासप्रश्वासः, विक्षेप, सहभुवः. आता ह्या विक्षेपाचे सहभुव म्हणजे विक्षेपाच्या सोबत राहणारे सोबती, या मानसिक अवस्थांच्या सोबत राहणारे शारीरिक सोबती कोण आहेत तर ते हे आहेत दुःख, दौर्मनस्य, अंगमेजयत्व, श्वासप्रश्वास. आता दुःख म्हणजे उदासीन मनस्थिती. उदासीन हा शब्द वेगळा, उदास मनस्थिती, दुःखी मनस्थिती. दुःखी मनस्थिती म्हणजे त्याला असं म्हणता येईल की सकारात्मकता नसणे जीवनामध्ये. कुठलीही गोष्ट होणार असेल, हे ते काय होणार आहे, सोडा, काही होत नाही, मी सांगतो काही होणार नाही, असं जे सतत काही कशाच्याही बाबतीमध्ये सतत नकारात्मक चिंतन आणि सतत दुःखी मनस्थिती की आनंदी मनस्थिती नसणे, प्रसन्नता नसणे, थोडक्यात सांगायचं तर प्रसन्नता नसणे. आणि मग आपल्या ह्या तुकाराम महाराजांनी म्हटलं मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. मग ही प्रसन्नताच नसते. ही का नसते? कारण की हे वरचे जे 9 अडथळे आहेत आपण आत्ता बघितले, ह्या 9 अडथळ्यांपैकी काही ना काही अडथळे आतमध्ये चित्ताच्या मध्ये स्पीड ब्रेकरसारखे बसून राहिलेले असतात. मग ही त्याच्यानंतर दुसरं काय, अंगमेजयत्व, शरीर थरथरणे, कंप पावणे. आता एखादा पार्किन्सनसारख्या रोगाने होत असेल तर ती गोष्ट वेगळी, परंतु त्याशिवाय जेव्हा शरीर थरथरतं किंवा एखाद्या ह्याच्या शरीरामध्ये अचानक असे काही आपल्या ग्रंथींच्या आपल्याला जाणवतात गोष्टी की ते उडतायत, अस्वस्थ होत आहेत, कधी कधी आपल्या बाहूंना स्फुरण पावतं, कधी डोळा आपला लवतो, स्फुरण पावतो, त्यानंतर कधी इथल्या या भागावरती धडधड जाणवते, जिथे कंठी प्राण येणं म्हणतात ना त्या ठिकाणी अस्वस्थता आणि धडधड जाणवते प्रचंड प्रमाणामध्ये, किंवा कानांमध्ये वेगळे आवाज येतात. असे जे शरीराच्या मध्ये कंपनं निर्माण होऊन अंगमेजयत्व म्हणजे शरीर थरथरतं, किंवा लहान वस्तू ठेवली हातात धरली तर ती अशी थरथर होते. कब्बशी विशेषतः लोकांची बघा तुम्ही, कब्बशी हातात धरल्यानंतर कप ओतताना एक असा अस्थिरपणा येतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात अंगमेजयत्व, म्हातारपणामुळे आलेले असतील तर ते शारीरिक कारणाने आलेली आहेत, परंतु सर्वसामान्य निरोगी शरीर स्थिती असेल आणि तरीही असं असेल तर ह्या 9 अडथळ्यांमुळे ते आलेले असं गृहीत धरायचं. त्यानंतर दुःख, दौर्मनस्य आपण बघितलं, दुर्बल मन असणं. दौर्मनस्य म्हणजे दुःख म्हणजे अत्यंत दुःखी वाईट मनस्थिती असणे. त्यानंतर अंगमेजयत्व म्हणजे शरीर थरथरणे आणि श्वास प्रश्वास म्हणजे धाप लागणे, सतत दम लागत राहतो, सतत धाप लागत राहते.
की साधं म्हणजे जिना चढला उतरला तरी धाप लागते, किंवा थोडंसं बोलायला लागलं आणि थोडं बोलण्याचा वेग वाढला तरी असा श्वास घेऊन मग त्यानंतर बोलावं लागतं. ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या हे 4 विक्षेपाचे सहभूव आहेत. दुःख, दौर्मनस्य, श्वासप्रश्वास आणि अंगमेजेत्व. दुःखी मनस्थिती, दुर्बल मन असणं, त्यानंतर श्वासप्रश्वासामध्ये धाप लागणं, तो नीट नसणं, श्वास आणि प्रश्वास हा लयबद्ध नसणं आणि शरीर थरथरणं, असे हे 4 ह्याचे सहभूव म्हणजे सोबत राहणारे आहेत. मग आता पतंजली काय करतात, याच्यासाठी 7 उपाय सांगतात, की 7 मी तुम्हाला उपाय सांगतो, की हे 7 उपाय तुम्ही सहज चालता चालता करून बघा, तर तुमची मनस्थिती चांगली होईल. तुम्ही ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समधनं ओव्हरकम व्हाल. मग कशी आहेत हे 7 प्रकार? तर आता वेगळे प्रवृत्ती आहे लोकांची, त्यामुळे मग वेगळे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. आणि हा एकच वापरला पाहिजे असाही काही त्यांनी सांगितलेलं नाही आहे. तुम्ही या 7 पैकी कोणतेही वापरा. काही जे आहेत ते जे तर्कनिष्ठ ज्ञाननिष्ठ लोक आहेत त्यांच्यासाठी आहेत, काही कर्मनिष्ठ लोकांसाठी आहेत, तर काही भक्तिनिष्ठ लोकांसाठी आहेत. असे सर्व प्रकारचे उपाय त्यांनी मिक्स करून सांगितलेले आहेत. त्यातला एक एक उपाय आपण आता बघूया. मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुखदुःख पुण्य विषयानाम भावना चित्तप्रसादनम. काय सांगितलं यामध्ये, की 4 भावनांचं जर तुम्ही धारण करू शकल्या, 4 भावनांना जर तुम्ही धारण करू शकलात, तर तुमचे चित्त हे प्रसादित राहील. कोणत्या 4 भावना आहेत त्या 4 भावना आहेत मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. 4च भावना धारण करायच्या. कोणाबद्दल धारण करायच्या? आजूबाजूच्या जगाबद्दल धारण करायच्या. कोणी तुमच्या समोर आला तर ह्या 4 पैकी कशात बसतो, त्याला बसवून ती भावना धारण करायची, तुमचं चित्त प्रसादित राहील. आता कोणते? मैत्री. सुखी जे लोक आहेत, सुखी आपण आपल्या संपर्कात आलेले जे सुखी लोक आहेत, की चला आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, सुखी आहेत, त्यांच्याशी मैत्रीची भावना धारण करायची. मैत्री करायची नाही म्हटलं, मैत्रीची भावना धारण करायची त्यांच्याबद्दल. त्यानंतर दुःखी जे लोक असतील त्यांच्याविषयी करुणेची भावना धारण करायची. पुण्यवान लोक असतील त्यांच्याविषयी मुदिता म्हणजे आनंदाची भावना धारण करायची. आणि अपुण्यवान लोक असतील त्यांच्याविषयी उपेक्षा म्हणजे निग्लेक्ट करायचं, त्यांच्याविषयी उपेक्षेची भावना धारण करायची. आता नॉर्मली होतं काय, एक सामान्य माणूस जो असतो त्याचं होतं काय, की तो जेव्हा सुखी माणसाला बघतो त्यावेळी त्याच्यामध्ये मत्सर आणि ईर्ष्येचा स्वाभाविक उद्भव होऊ शकतं. हे माणूस म्हटल्यानंतर आपण कुठेही स्वतःला फार अगदी असं म्हणू नये की नाही माझ्यामध्ये हे होतच नाही. ज्याच्यामध्ये होत नाही तो सात्विक आणि विरागी असतो, पण सर्वसामान्य प्रापंचिक माणसामध्ये हे घडू शकतं. कारण प्रपंचामध्ये इतक्या गोष्टी आपल्यावरती येऊन आदळत असतात की त्यामधनं काही चांगल्या भावना आणि काही वाईट भावना ह्या आपल्यामध्ये उदित होत असतात. त्यांच्याकडे नीटनेटकं बघणं आणि त्यांना विवेकाने हाताळणं म्हणजेच आपल्याला योग साधना करणं आहे. मग मत्सर आणि ईर्ष्या या सुखी माणसांबद्दल उत्पन्न होते, त्या जागी आपल्याला मैत्री करायची आहे. दुःखी माणूस पाहिल्यावर आपणही दुःखी होतो, त्यामुळे आपण ऑलरेडी आपली दुःख काय कमी आहेत की व्याह्याने धाडलं घोडं आपण दुसऱ्याचं दुःख घेऊन बसायचं नाही. काही तर आपल्याला मग सहानुभूती वाटायला लागते, ती सुद्धा माणसाला दुःखाकडेच नेते. मग तिथे काय करायचं, करुणा धारण करायची. करुणा ही आणखी वेगळी भावना आहे सहानुभूती आणि दुःख व्यक्त करण्यापेक्षा. कशी भावना आहे करुणा? म्हणजे त्याचं दुःख कशाने कमी करता येईल याचा उपाय शोधायला सुरुवात करणं. जमलं तर तो उपाय करणं, नाही जमलं तर त्याच्याविषयी सद्भावना परमेश्वराकडे प्रार्थना करणं, दॅट इज करुणा. आता ही करुणा धारण केल्याने होतं काय, त्याचं दुःख कमी होवो अथवा न होवो आपल्याला दुःख येत नाही. योग हा थोडासा स्वार्थी मार्ग आहे बरं का या दृष्टीने. तर त्याच्यानंतर मग पुण्यवान माणूस असेल तर त्याच्याविषयी संशय किंवा असूया असते आपल्यामध्ये, की कशावरून ह्याने हे सगळं केलेलं असेल. एखाद्याने समजा दान केलं, त्याला काय जास्तीचा कुठला तरी पैसा मिळाला असेल म्हणून दान केलं असेल, एक कुठेतरी आतून असूया म्हणा किंवा एक त्याच्याबद्दलचा संशय येतो. त्याच्याऐवजी मुदिता, हर्ष व्यक्त करायचा आहे, आनंद व्यक्त करायचा आहे, वा 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 हा दानी व्यक्ती आहे, किती छान याने दान केलं. कारण सोपं नाही आहे आपल्याजवळ असलेली वस्तू काढून देणं. एक्सेस वस्तूसुद्धा द्यायला त्रास होत असतो, तर आपल्या गरजेची ही वस्तू थोड्याफार प्रमाणात देणं हे तर आणखीनच अवघड आहे. म्हणजे दान ही तशी अवघडच आहे म्हणजे होणं. ते काय दाता भवती वानवा असं म्हटलेलंच आहे. तर त्याच्यानंतर मग अपुण्यवान व्यक्ती, एखादी दुष्ट किंवा काय म्हणता येईल त्याला, अशी व्यक्ती की जी योग्य कर्म करत नाही, अशी एखादी व्यक्ती आपण बघितली तर त्याच्याविषयी काय होतं, अवहेलनेची भावना निर्माण होते. कशी आतून
घृणेची, अवहेलनेची भावना निर्माण होते. ती सुद्धा एक नकारात्मक भावना आहे, जी आपल्यामध्ये काही कारण नसताना टिकून राहते. किंवा मग कुतूहलाची भावना, की नेमकं याने काय केलं आहे, ही भावना. या दोन्हीही भावना त्रासदायक आहेत. त्याच्याऐवजी कोणती भावना धारण करायला सांगितली, जी सगळ्यात अवघड आहे बघा, उपेक्षा. त्याची उपेक्षा करायची. त्याचं चिंतन करायचं नाही, त्याच्याविषयी विचार करायचा नाही, अवहेलना नाही, काही नाही. असं जर केलं अपुण्यवान लोकांविषयी, तर मग काय होणार आहे, आपलं चित्त प्रसादित होणार आहे. हा पहिला उपाय झाला. दुसरा उपाय, प्रच्छर्दन विधारणाभ्याम वा प्राणस्य. आता प्रच्छर्दन विधारणाभ्याम म्हणजे काय? श्वास आत घ्या, आतमध्ये थोडा वेळ ठेवा, श्वास बाहेर सोडा, बाहेर थोडा वेळ ठेवा. ज्यांनी प्राणायाम शिकलेले असतील त्यांना माहिती आहे, याला अंतर्कुंभक आणि बहिर्कुंभक असं म्हटलं जातं. योग्य अशा शिक्षकाकडून, प्रशिक्षित योग शिक्षकाकडून प्राणायाम शिकून त्याच्याकडून अंतर्कुंभक आणि बहिर्कुंभक शिकून घ्यायचं आधी. आणि ते झाल्यानंतर जेव्हा केव्हा अशी मनस्थिती, शरीरस्थिती आपली निर्माण होते, त्यावेळेला 7 वेळा जर अंतर्कुंभक आणि बहिर्कुंभक असं केलं तर काय होतं, तर आपली जी मानसिक प्रतिक्रिया देण्याची उर्मी असते ती कमी होत जाते. एखाद्या गोष्टीवरती पटकन आपण बोलून जातो ना, आणि मग म्हणतो, नाही माझ्या मनात नव्हतं पण मी बोललो बरं का, ते एकदम कमी होऊन जातं. अगदी म्हणजे हा प्रॅक्टिकल उपाय. हा जर आपण करून बघितला तर आपण जेव्हा आपल्याला व्यक्त व्हायचं नाही आहे त्यावेळेला आपण व्यक्त होत नाही. ही गोष्ट स्वाभाविकपणे घडते. जे वाईचे स्वामी केवलानंद सरस्वती आहेत, हे या गोष्टीची साधना त्यांच्या शिष्यांकडनं करून घ्यायचे. त्यांनी या प्राणायामाला वेगळं नाव पण दिलेलं आहे. त्याला त्यांनी दीर्घसूत्री उज्जाई असं नाव दिलेलं आहे केवलानंद सरस्वतींनी. आणि हा फार प्रॅक्टिकल उपाय आहे. हा जर आपण करून बघितला 7 वेळा फक्त सकाळी उठल्यानंतर प्रच्छर्दन विधारणाभ्याम वा प्राणस्य करायचं. प्राणाला 7 वेळा आत धरायचं, 7 वेळा बाहेर सोडायचं. एवढं जर आपण करू शकलो, अंतर्कुंभक आणि बहिर्कुंभक, तर आपली मानसिक प्रतिक्रियेची उर्मी कमी होते, हे नक्की. त्यानंतर तिसरा उपाय सांगितला आहे, विषयवती वा प्रवृत्तीरुत्पन्न मनसहा स्थिती निबंधिनी. आता मनाच्या स्थितीचं निबंधन करायचं आहे आपल्याला. आपलं मन तर अस्वस्थ आहे. मग जी कोणती तुमची प्रवृत्ती असेल त्या प्रवृत्तीला तुम्ही एकरूप होऊन जा. मात्र मग आता इथे कसं आहे, उच्च सात्विक आणि इंद्रियगम्य अशी प्रवृत्तीच इथे अपेक्षित आहे, कारण हे योग साधना आहे. इथे कुठली तरी म्हणजे अशी हलक्या पद्धतीच्या मनोरंजनाच्या प्रवृत्तीशी एकरूप होणं असं अपेक्षितच नाही आहे. म्हणजे एखादा नाद असेल आपल्याला आवडणारा, त्या नादावरती एखादं स्तोत्र असेल ते मोठ्या मोठ्याने म्हणणं म्हणा, एखादा जप करणं, एखादा श्लोक असेल तो मनात किंवा मोठ्याने म्हणणं आणि त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं. ही जी अशी आहे प्रवृत्तीने उत्पन्न झालेली स्थिती आहे, त्याच्यावरती ध्यान केंद्रित केलं, आपलं लक्ष केंद्रित केलं, तर काय होतं, आपली मनस्थिती आनंदी होते. त्यानंतर म्हटलंय विशोका वा ज्योतिष्मती. आता विशोक म्हणजे ज्याला शोक नाही, शोकरहित अशा ज्योतीवरती ध्यान करा. आता शोकरहित अशी ज्योती कुठे असते, तर ती असते आपल्या आतल्या शुभ घटकांमध्ये. तर आपल्या भुवईच्या 2 मध्यभाग जो असतो इथे किंवा आपल्या हृदयाच्या मध्यावरती एका ज्योतीची भावना करायची आणि त्याच्यावरती ध्यान करायचं. तो प्रकाशपुंज जर आपल्याला आतमध्ये जाणवत नसेल तर मग सुरुवातीला काय करायचं, तर चंद्रावरती गच्चीत जाऊन चंद्रावर त्राटक करायचं किंवा एखादी चांदणी धरून तिच्यावर त्राटक करायचं, किंवा समई जी असते आपल्या देव्हाऱ्यातली ती समई किंवा समई जर का कधी आपल्याला त्या ठिकाणी बसणं नाही होत असणार तर एखादी मेणबत्ती घेऊन त्याच्यावरती, त्या ज्योतीवरती त्राटक करायचं. आणि ती विशोका आहे म्हणजे शोकरहित आहे असं म्हणून त्याच्यावरती त्राटक करायचं. हळूहळू त्यातून आपल्या आंतरिक सात्विक प्रकाशाची आपल्याला जाणीव होऊ लागते. आणि मग आपण डोळे बंद केल्यानंतर आतमध्ये जिथे कुठे प्रकाशपुंज आपल्याला जाणवतो त्या ठिकाणी जर का कधी आपण ध्यान केलं तर ते ध्यान हे काय होतं, एका म्हणजे शुभ गोष्टीकडे आपल्याला घेऊन जातं. हॅरी पॉटरमध्ये सुद्धा अशा प्रकारे हे केलेलं आहे की तो त्याच्या वडिलांच्या त्या एका चिन्हाला बोलवतो जेव्हा की त्याला दुष्टशक्ती त्याच्यावरती हल्ला करतात, आणि त्यावेळी तो स्वतःतल्या शुभ गोष्टींना आठवतो आणि मग त्याच्या वडिलांचं ते शुभचिन्ह येऊन त्याचं रक्षण करतं. असं एक त्या हॅरी पॉटरमध्ये, तेव्हा मला ह्या गोष्टीचीही आठवण झाली होती. तर अशा पद्धतीने कोणत्याही शुभ घटकाचं जेव्हा आपण चिंतन करतो, म्हणजे जेव्हा काही चांगलं आपण बोलवतो तेव्हा वाईट आपोआपच निघून जातं. असं जे म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये की तुम्ही चांगलं बोलवा, वाईट निघून जाईल. तर चांगल्याला बोलवणं
हे जे आहे हे त्या शुभ घटकावरती, आपल्या व्यक्तित्वातल्या शुभ घटकावरती ज्योतिपुंज समजून चिंतन करणं असं आहे. जर आपल्याला ते होत नसेल तर आधी आपण भौतिक पद्धतीने बाह्य त्राटक करायचं आणि त्यानंतर मग ते अंतरत्राटक करायचं. त्यानंतर 5वा उपाय आहे वितराग विषयम वा चित्तम. आता वितराग म्हणजे जो विरागी व्यक्ती आहे, वैराग्यशील व्यक्ती आहे, त्याच्यावरती चिंतन करायचं, त्याच्या चरित्राचं चिंतन करायचं. मग ते कोणीही असू शकेल. आपल्याला जे कोणी विरागी व्यक्ती आवडतात किंवा जे कोणी आपले गुरु असतील, विवेकानंद असतील, रामकृष्ण असतील, विमला ठकार असतील, गोंदवलेकर महाराज असतील, गजानन महाराज असतील, कोणत्याही दासगणू महाराजांनी तर इतक्या लोकांची चरित्र लिहिलेली आहेत. जे कोणतं आदी शंकराचार्य असतील, भगवान बुद्ध असतील, कोणत्याही विरागी व्यक्तीच्या व्यक्तित्वाचं चिंतन किंवा त्याच्या व्यक्तित्वातल्या चरित्रातल्या गोष्टींचं चिंतन करायचं. त्याने सुद्धा काय होतं, आपल्याला आपली मनस्थिती नीट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो असं पतंजली म्हणतात. म्हणजे कसं आहे, आनंद निधानम सद्गुरु स्मरणम जे म्हटलेलं आहे ना, स्वतः विवेकानंदांचं पण याच्या बाबतीमध्ये असं सांगणं आहे की जेव्हा ते तिकडे गेले होते विदेशात आणि त्यांना कोणी ओळखत नव्हतं, त्यांना अक्षरशः थंडी वाजत होती म्हणून कचऱ्याच्या डब्याच्या शेजारी बसून ती थंडी घालवावी लागली होती. त्यावेळी ते म्हणाले, मला फक्त सद्गुरूचं स्मरण एवढ्या एकाच गोष्टीने त्यावेळी तारून नेलेलं आहे. तर अशा पद्धतीने वितराग विषयम वा चित्तम, जी व्यक्ती ऑलरेडी विरागी आहे त्याच्या व्यक्तित्वाचं चिंतन केलं की आपोआपच काय होतं, आपले प्रश्न आपल्याला सुटायला लागतात. त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो थोडासा युनिक लोकांसाठी आहे. काही ठराविक असे लोक असतात की ज्यांना भविष्यविषयक सूचक स्वप्ने पडत असतात. तर त्यावेळेला त्यांनी जर स्वतःच्या मनाला सजग ठेवलं तर ते तिथे राहून चित्ताला आपल्या आनंदित करू शकतात. त्याला असं म्हटलेलं आहे स्वप्ननिद्रा ज्ञानालंबनम वा, स्वप्ननिद्रा ज्ञानालंबनम वा. पण हे कोणासाठी आहे तर त्या युनिक लोकांसाठी आहे ज्यांना भविष्यविषयक स्वप्ने, सूचक स्वप्ने पडत असतात. असे काही लोक असतात जे आपल्याला सांगतात की अरे हे तर मी पाहिलं होतं माझ्या स्वप्नामध्ये आणि हे आत्ता घडतंय. हे त्यांना त्यांचं हळूहळू जाणवत असतं. त्यांची काही एक साधना असते त्या याची आणि मग त्या साधनेचा उपयोग ते आपल्या चित्तप्रसादनासाठीही करून घेऊ शकतात असं पतंजलीने म्हटलेलं आहे. आणि शेवटी मग पतंजलीने एक सांगितलं यथाभिमत ध्यानाद्वा, किंवा तुम्हाला जे अभिमत, तुम्हाला जे आवडत असेल त्या गोष्टीचं ध्यान करा, चिंतन करा. मात्र लोक हो चित्त प्रसादित करा, चित्त आनंदित करा. अशा पद्धतीने हे 7 उपाय महर्षी पतंजली आपल्याला सांगतात. आणि या 7 उपायांनी आपण आपलं चित्त प्रसादित करू शकतो आणि ते जे व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद हे जे आपल्याला सतत अडथळे येत असतात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते आपण दूर करू शकतो. अशा प्रकारे आपण क्रियायोग आणि चित्तप्रसादन हे 2 प्रकार जे दैनंदिन जीवनासाठी आपल्याला पतंजलींनी अतिशय सहजपणे दिलेले आहेत आणि जे आपण उत्तम पद्धतीने साध्य करू शकतो. ही योगसाधना जी आहे ही त्यातल्या ज्या काही योगसाधनाविषयक गोष्टी आहेत जसं प्राणायाम असेल किंवा आसन असेल किंवा त्राटक असेल, हे मात्र प्रशिक्षित व्यक्तीकडनं शिकूनच आपण करायचं आहे. पुस्तकं वाचून योगसाधना कधीही करायची नाही, हे मात्र सगळ्यांनी लक्षात घ्या. आज मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल उमाताईंचे मी मनःपूर्वक आभार मानते आणि प्रसाद प्रकाशन पुणे यांचे देखील मनापासून आभार मानते. सगळ्यांनी मिळून आपण आज पतंजलींचं चिंतन करूया योग दिनाच्या निमित्ताने. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरं मुनीनां पतंजलिं प्रांजलिरानतोस्मि. धन्यवाद.